आवाज उठवा आणि मोदी सरकारला सळो की पळो करून सोडा. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंचा खासदारांना आदेश. थोड्याच वेळात ठाकरेंची पत्रकार परिषद. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. डिनर टेबलवरती कोणती राजकीय रणनीती शिजणार याकडे लक्ष. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतही होणार चर्चा. परफॉर्मन्स नसेल तर फेरबदल अटळ. एकनाथ शिंदेंची मंत्र्यांना तंबी. माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करण्याच्या शिंदेंच्या सूचना. विरोधकांना कामातून उत्तर द्या असंही आवाहन. शिवसेना खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन दान दिल्याचं प्रकरण. महसूल खात्याकडनं चौकशी केली जाणार. बावनकुळेंची माहिती. संदीपान आणि आमदार विलास भुमरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ल्यातच पंकजा मुंडेंना अजित पवारांचा धक्का. वडवणीतील राजाभाऊ आणि बाबरी मुंडे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार. धनंजय मुंडेंना निमंत्रण नाही आणि बॅनरवरूनही वगळल्याची चर्चा. कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी. कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य टाकण्याबाबत महापालिकेच्या आदेशानंतर सरकार उच्च न्यायालयामध्ये काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू. काल मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेत घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आंदोलन. पोलिसांचा तगडा फौजफाटा. खालिद का शिवाजी चित्रपटातनं राज्याचं केंद्राला पत्र. 8 ऑगस्टला होणाऱ्या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती. तर चित्रपट कान्समध्ये पाठवण्याची आशिष शेलारांनी घोषणा केल्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. कोरोना काळामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 12 कोटींचा घोटाळा. चौकशी समितीच्या तपासात उघड. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. रस्त्यावर काम करणाऱ्या 6 जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं. 4 जणांचा मृत्यू तर जखमी दोघांची प्रकृती चिंताजनक. नागपूर गडचिरोली महामार्गावरती स्थानिकांकडनं चक्काजाम. न्यायमूर्ती यशवंत वर्मांची सरन्यायाधीशांच्या शिफारसींविरुद्ध दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. न्यायमूर्ती वर्मांना हटवण्याची सरन्यायाधीशांनी केली आहे शिफारस. भारतावरती अतिरिक्त 25% कराचा बोजा. ट्रम्पना पंतप्रधान मोदींचं नाव न घेता प्रत्युत्तर. शेतकरी, मच्छीमार, पशुपालकांच्या हिताशी भारत कोणतीही तडजोड करणार नाही, मोदींनी ठणकावलं. उत्तराखंडमधील पुरामध्ये मृतांचा आकडा 5 वर. जळगाव, संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगावमधले 150हून अधिक पर्यटक नॉट रिचेबल. विमानतळावरती एनडीआरएफचे जवान आणि हेलिकॉप्टर्स तैनात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.